माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषिराज यांनी बँकॉकला पोहोचण्यासाठी पुण्यातून चार्टर्ड विमानानं उड्डाण केलं. मात्र त्यांना बँकॉकपर्यंत पोहोचताच आलं नाही. पुण्याहून उड्डाण केल्यानंतर काही तासांनी त्यांच्या विमानानं पुन्हा पुण्यातच लँडिंग केलं. पुण्यातून उड्डाण केल्यापासून पुन्हा लँडिंग करेपर्यंतच्या काही तासांमध्ये पुण्यात आणि देशात मात्र भलं मोठं महाभारत घडलं. याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. ही गोष्ट आहे का अधुऱ्या बँकॉक वारीची? या गोष्टीची सुरुवात झाली सोमवारी संध्याकाळी. महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचं शेंडेफळ असणाऱ्या ऋषिराज यांचं अपहरण झाल्याची बातमी आली आणि सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली. आपल्या आमदार महोदय वडिलांचा डोळा चुकवून ऋषिराज एका चार्टर्ड विमानाने बँकॉकला सटकले आणि आपली परवानगीही न घेता चिरंजीव बँकॉकला सटकल्यामुळे इकडे आमदार महोदयांचीही सटकली. पुण्याहून उडालेलं विमान बँकॉकला पोहोचू न देण्याचा चंग आमदार महोदयांनी बांधला आणि सर्व यंत्रणांनी या महान कार्यासाठी आपली सगळी क्षमता पणाला लावली. न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा, ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो. मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय. आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट, किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली. कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता. त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय, असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल. गोष्ट इतकी रंजक होती की विचारू नका. हा अपहरणपट आहे, गायबपट आहे की फॅमिली ड्रामा आहे हेच सुरुवातीला स्पष्ट होत नव्हतं. सुरुवातीला एका प्रेमळ बापाच्या मायेची ही गोष्ट आहे असं सर्वांनाच वाटत होतं. अचानक फोन स्विच ऑफ करून तो निघून गेला. मग निघून गेल्याच्या नंतर थोडीशी पॅनिक सिच्युएशन झाली. साधारणतः 3:30च्या सुमारास पॅनिक सिच्युएशन झाल्याच्या नंतर सगळे आमचे घरचे आई वडील हायपर झाले आणि त्या माध्यमातून कुठंच फोन लागत नाही, कम्युनिकेशन नाही, काहीच होत नव्हतं. म्हणून आम्ही पहिलं पोलीस स्टेशनला FIR नोंद केला. असं लक्षात आलं की तो प्रायव्हेट चार्टर प्लेन करून बँकॉकच्या दिशेने चालला होता. त्याचं काही वैयक्तिक बिझनेसचं काम त्या ठिकाणी होतं. आता 8 दिवसाखालीच तो दुबईला गेल्या असल्या कारणाने तो परत बँकॉकला जायचं तर सांगून गेल्याच्या नंतर घरचे नाही म्हणतील ह्या भीतीने तो न सांगता त्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. सोमवारी सुरू झालेली गोष्ट मंगळवार येता येता एका वेगळ्याच क्लायमॅक्सवर पोहोचली. नेमकं काय घडलं याचे सगळे धागे जुळले आणि गोष्ट पूर्ण झाल्यासारखं वाटू लागलं. मित्रांसोबत बँकॉकला जाण्यासाठी तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराजकडून चार्टर्ड प्लेनचं बुकिंग झालं. विमानाच्या बुकिंगसाठी ग्लोबल हँडलिंग सर्व्हिसेसला 68 लाख मोजण्यात आले. ऋषिराजच्या बँकॉक ट्रिपला पत्नीचा आणि वडील तानाजी सावंत यांचा विरोध होता. कुटुंबाचा विरोध झुगारून ऋषिराज बँकॉकसाठी रवाना झाला. पुणे विमानतळावरून चार्टर्ड प्लेनचं उड्डाण झालं. विमान रोखण्यासाठी तानाजी सावंत यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना संपर्क करण्यात आला. मात्र शिंदे फडणवीसांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं भाजपा आमदार शंकर जगतापांकडे त्यांनी धाव घेतली. शंकर जगतापांमार्फत मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाल्यावर वेगाने सूत्र हल्ली. CMO कडून पुणे पोलीस, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निरोप देण्यात आला. पोलिसांना कार्यवाही करता यावी यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुरलीधर मोहोळ यांच्याकडूनही DGCAच्या कार्यालयाला सूचना देण्यात आल्या. वैमानिकाशी संपर्क होईपर्यंत विमान बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचलंही होतं. 18 जणांची आसन क्षमता असलेल्या विमानातून फक्त ऋषिराज आणि 2 मित्रांचा प्रवास सुरू होता. सूचनेनुसार वैमानिकांनी विमान माघारी नेलं. मात्र ऋषिराजला याची कल्पना दिली नाही. दुपारी 4:30 वाजता टेक ऑफ केलेल्या विमानाचं रात्री 8:45 वाजता पुन्हा एकदा पुण्यातच लँडिंग झालं. आपली यंत्रणा मनात आणलं तर काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरणच या घटनेतनं जनतेला पाहता आलंय. मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत यंत्रणेच्या मनात अशी उर्मी का येत नाही असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. मग भ्रष्टाचार, एक्स्टॉर्शन, अजून काय करावं? किती आरोप आणि झाले त्या सगळ्यांवर. पण 60 दिवस झाले तो एक जो फरार आहे 5वा माणूस तो मिळत नाही या सरकारला. कृष्ण आंधळे मिळत नाही, पण तानाजी सावंतांच्या मुलासाठी या सगळ्यांनी रान पेटवलं होतं काल या सरकारने. पण या कृष्णाला पकडण्यासाठी 60 दिवस झाले आणि तो सापडत नाही. दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या सगळ्यांचं. घरगुती विसंवादातून बँकॉकसाठी उडालेलं विमान यंत्रणेने पुन्हा जमिनीवर आणलं. मात्र सर्वसामान्यांचे कोट्यवधी लुबाडून उडून गेलेले विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा ललित मोदीचं विमान यंत्रणेला का थांबवता आलं नाही असाही सवाल आता उपस्थित होतो. बाकी ऋषिराज आता घरी आले आहेत, आमदार महोदय खुश आहेत आणि सोमवारपासून काम करून दमून भागून गेलेली यंत्रणा सध्या आराम करते. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.